सोनल नेहमीच अभ्यासात अव्वल येत असे. तिला पुढे बीटेक करायचे होते, पण तिच्या भावाची आणि वहिनीची अजिबात इच्छा नव्हती की तिने पुढचे शिक्षण घ्यावे. त्यामुळे सोनलच्या भावाने सुनीलने त्याची आई सुमित्राबाईंना भडकवायला सुरुवात केली. आई, सोनलला बीटेक करायची काय गरज आहे? जेवढे पैसे तू तिच्या शिक्षणात खर्च करशील तेवढ्यात तर तिचं लग्न होऊन जाईल. तेव्हा सुमित्राबाई म्हणाल्या, सुनील, तू असं का बोलतोयस? तुला चांगलं माहिती आहे की तुझी बहीण अभ्यासात किती हुशार आहे. आईचे बोलणे ऐकून सुनील आईला समजावत म्हणाला, अगं आई, माझं म्हणणं समजून तर घे. तिने बीटेक केल्यामुळे आपल्याला काहीच फायदा होणार नाही. बीटेक करून ती नवऱ्याकडे जाईल आणि जे कमवेल ते सासरच्यांनाच देईल. मग तिच्यावर इतका खर्च का करायचा? सुनीलचे बोलणे ऐकून सुमित्राबाई म्हणाल्या, सुनील, मी तुझ्यावर प्रेम करते, पण याचा अर्थ असा नाही की मी तुझ्या चुकीच्या गोष्टी मान्य करेल. तुला तर शिक्षणाची काहीच आवड नव्हती. मग तुझी बहीण शिकून आपल्या पायांवर उभी राहून आपल्या आईवडिलांचं नाव रोशन करत आहे आणि तू तिच्यावर जळतोयस. हे बघ सुनील, आजपर्यंत मी तुझ्या सगळ्या गोष्टी मान्य केल्या, पण हा सोनलच्या भविष्याचा प्रश्न आहे. त्यामुळे आम्ही तिचं शिक्षण अर्ध्यात थांबवू शकत नाही. आईचे बोलणे ऐकून सुनील रागाने म्हणाला, ठीक आहे, मग मला काय करायचंय? उद्या कॉलेजमध्ये जाऊन काही चुकीचं झालं तर मला सांगू नका. तेव्हा सुमित्राबाई म्हणाल्या, सुनील, मी सोनलला चांगलं ओळखते. ती कधीही असं करणार नाही ज्यामुळे आपल्याला बदनामी सहन करावी लागेल. एवढा तर विश्वास आहे मला माझ्या मुलीवर. आईच्या तोंडून बहिणीची स्तुती ऐकून सुनील रागाने बडबड करत त्याच्या खोलीत निघून गेला. सदाशिवरावांनी सुमित्राबाईंचे आणि सुनीलचे सगळे बोलणे ऐकले होते. आज त्यांना खूप आनंद झाला, कारण सुमित्राबाईंनी पहिल्यांदाच त्यांच्या मुलींना पाठिंबा केला होता. नाहीतर त्या नेहमी त्यांच्या मुलाच्या बाजूने उभ्या राहत असायच्या. संध्याकाळी सोनल कॉलेजमधून घरी आली आणि आईला असे उदास पाहून विचारलं, काय झालं गाई? दादा काय बोलला का? नाही ग बाळा, काही नाही, पण तू माझी एक गोष्ट लक्षात ठेव. तू आतापर्यंत खूप मन लावून अभ्यास केला आहेस, तसा पुढेही कर. आपल्या पायांवर उभी राहून दाखव. मला माझी मुलगी चांगली नोकरी करताना पाहायची आहे. तुला कधीही कशाचा त्रास होऊ नये. सासरचे सुद्धा तुला कधीही त्रास देऊ नयेत. आईचे असे बोलणे ऐकून सोनल म्हणाली, अगं आई, तुला काय झालं आहे? इतका त्रास का करून घेत आहेस? तू अजिबात माझी काळजी करू नकोस. बघत राहा, एक दिवस माझा तुला खूप अभिमान वाटेल. असं म्हणत सोनलने तिच्या आईला मिठी मारली. दिवसांमागून दिवस जात होते. सोनलचे बीटेक पूर्ण होताच तिला एका मोठ्या कंपनीत नोकरी मिळाली. घरात आनंदाचं वातावरण होतं. सगळे खुश होते, पण सोनलचा भाऊ आणि वहिनी अजिबातच खुश नव्हते. ते सोनलवर खूपच जळत होते. गावातले सर्वजण सदाशिवराव आणि सुमित्राबाईंचे अभिनंदन करत होते. त्यांचा एक नातेवाईक म्हणाला की सदाशिवराव, तुमच्या मुलीनं तर ते करून दाखवलं आहे जे तुमच्या मुलाला करता आले नाही. तुम्ही बरोबर बोलत होतात की मुलगा आणि मुलींमध्ये काहीच फरक नसतो. जर मुलींना शिकवलं तर त्या आपल्या आईवडिलांचं नाव रोशन करू शकतात. आपल्या नातेवाईकाचे बोलणं ऐकून सदाशिवराव म्हणाले, तुम्ही अगदी बरोबर बोलत आहात. आजकाल मुलींना शिकवणं खूपच गरजेचं झालं आहे. दोघांचे बोलणे ऐकून दूर उभ्या असलेल्या सोनलचा भाऊ आणि वहिनी जळून राग झाले होते. एक आठवडा उलटल्यावर घरात आणखी एक आनंदाची बातमी आली. सोनलची वहिनी म्हणजे मोनिका आई होणार होती. सगळेजण लहान बाळाच्या आगमनाचा आनंद साजरा करू लागले. हळूहळू वेळ निघून जात होती. आता सोनलची वहिनी मोनिका काहीच काम करत नव्हती. ती फक्त संपूर्ण वेळ बेडवर विश्रांती घेत होती. इतकं की सुमित्राबाईंनी तिला त्रास व्हावा नाही म्हणून तिचं जेवणही तिच्या खोलीत आणून द्यायला सुरुवात केली होती. एक दिवस सोनलची वहिनी मोनिकाने तिला तिच्या खोलीत बोलावून घेतलं आणि तिला म्हणाली, सोनल, माझ्या प्रेग्नेन्सीमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आला आहे, म्हणून मला 1,00,000 रुपयांची गरज आहे. तुला माहिती आहे ना की तुझ्या भावाच्या कमाईतून काहीच वाचत नाही. सोनलला तिच्या बहिणीचं वागणं जरा थोडं विचित्र वाटलं, पण ती काहीच बोलली नाही. तेव्हा मोनिका पुन्हा म्हणाली, सोनल,
आईबाबांना याबद्दल काहीच सांगू नकोस, नाहीतर ते काळजीत पडतील. यावर सोनल म्हणाली, ठीक आहे वहिनी, मी उद्या ऑफिसला गेल्यावर पैसे काढून आणेल. तू अजिबातच काळजी करू नकोस आणि आता येणाऱ्या बाळाची काळजी घे. जर काही पैशांचा प्रॉब्लेम आला तर मी सोडवेन. असं बोलून सोनल तिच्या खोलीत गेली. तिनं आईवडिलांना याबद्दल काहीच सांगितलं नाही आणि दुसऱ्या दिवशी 1,00,000 रुपये काढून वहिनीला दिले. पैसे पाहून मोनिका खूपच खुश झाली. सोनल तिला म्हणाली, वहिनी, उद्या सकाळी तर दादा ऑफिसला जाईन. तुझी इच्छा असेल तर मी तुझ्याबरोबर हॉस्पिटलला येऊ का? हे ऐकून मोनिका थोडी घाबरली आणि म्हणाली, सोनल, तू काळजी करू नकोस. तू तुझ्या ऑफिसला जा. तुझ्या दादाने सांगितलंय की ते कॅब करून हॉस्पिटलला येतील. यावर सोनल म्हणाली, ठीक आहे वहिनी, काही गरज पडली तर मला फोन करून नक्की सांग, मी येते. सोनल जेव्हा मोनिकाला पैसे देत होती तेव्हा सुमित्राबाईंनी ते बाहेरून पाहिलं होतं. सोनल जशी तिच्या खोलीत गेली तशी सुमित्राबाई सुद्धा तिच्या मागोमाग खोलीत गेल्या. सोनल आश्चर्यचकित होऊन आईकडे पाहत म्हणाली, काय झालं आई, तू माझ्या मागे मागे काय येत आहेस? तेव्हा सुमित्राबाई म्हणाल्या, बाळा, मला खरं खरं सांग, तू तुझ्या बहिणीला ते 1,00,000 रुपये का दिलेस? तू इतकी मोठी रक्कम काढून त्या मोनिकाला दिलीस आणि आम्हाला एकदाही विचारलं नाहीस? सोनल म्हणाली, अगं आई, वहिनीला गरज होती म्हणून मी त्यांना पैसे दिले. त्यांच्या प्रेग्नेन्सीमध्ये काहीतरी कॉम्प्लिकेशन्स आल्या आहेत म्हणून त्यांना पैशांची गरज होती. यावर सुमित्राबाई म्हणाल्या, सोनल बाळा, असं वाटतंय की तू अजून तुझ्या वहिनीला ओळखलंच नाहीस. प्रेग्नेन्सीमध्ये जर एवढा मोठा प्रॉब्लेम आला असता, ते सुद्धा 1,00,000 रुपयांचा, तर सुनीलने आम्हाला सांगितले नसते का? सोनल आपल्या आईला जवळ बसवत म्हणाली, अगं आई, तू एवढी चिंता करू नकोस. पैसे तर परत येतील, पण जर मी पैसे दिले नसते आणि वहिनीच्या बाळाला काही झालं असतं तर मी स्वतःला कधीच आयुष्यभर माफ करू शकले नसते. तेव्हा सुमित्राबाई म्हणाल्या, ठीक आहे बाळा, काहीच हरकत नाही. आम्ही तिला पैसे देण्यास मनाई करत नाही, पण पुढच्या वेळी मोनिकाने तुझ्याकडून पैसे मागितल्यास आम्हाला नक्की सांग. आईचे बोलणे ऐकून सोनल म्हणाली, ठीक आहे आई, पुढच्या वेळी तुझे हे बोलणे लक्षात ठेवेल. चल आता लवकर जेवण दे, मला खूप भूक लागली आहे. सुमित्राबाई बाहेर आल्या आणि सगळ्यांसाठी जेवण लावायला लागल्या. काही दिवसानंतर मोनिकाच्या काही मैत्रिणी तिला भेटायला घरी आल्या होत्या. सुमित्राबाई त्यांना चहा नाश्ता देण्यासाठी त्यांच्या खोलीत जात होत्या की तेवढ्यात त्यांचा आवाज ऐकून तिथेच थांबल्या. मोनिकाची एक मैत्रीण बोलत होती की यार मोनिका, तू घरी बसूनच पूर्ण पगार मिळवतेस. तुझ्या नंदेची सगळी कमाई तू तुझ्या ऐशो आरामातच उडवतेस आणि ती वेडी इतक्या मोठ्या पदावर काम करते आहे, पण तिला हे समजत नाही की तू तिला फसवत आहेस. तेव्हा दुसरी मैत्रीण म्हणाली, अशा भोळ्या बाबड्या लोकांमुळेच आपलं आयुष्य ऐशो आरामात चाललं आहे. जर असे साधे सरळ लोक जगात नसते तर काय झालं असतं आपलं कुणास ठाऊक. असं म्हणत सर्व मैत्रिणी खिदळत हसू लागल्या. ठीक आहे मोनिका, सांग तुझ्या नंदेचं लग्न कधी होतंय? तुझा ATM कधी या घराला सोडून जाणार आहे? दुसरी मैत्रीण म्हणाली. तेव्हा मोनिका म्हणाली, तू काळजी करू नकोस, मी माझ्या ATMला इतक्या सहजासहजी जाऊ देणार नाही. मी सोनलचं लग्न कधीच होऊ देणार नाही. जिथेही तिचं लग्न ठरवलं जाईल मी त्या लोकांना इतकं वाईट साईट सांगेन की ते स्वतःच नकार देतील. खोलीच्या बाहेर उभ्या असलेल्या सुमित्राबाई सगळं काही ऐकत होत्या. आज सुमित्राबाईंना समजलं की सुनील सोनलचं लग्न करण्यास का नकार देत होता. त्यांना तर सोनलचं लग्न होऊच द्यायचं नव्हतं. त्यांना फक्त आपल्या बहिणीच्या कमाईवर आयुष्यभर ऐशो आरामात राहायचं होतं. सुमित्राबाई हळूच परत आपल्या खोलीत आल्या आणि आल्यावर त्यांनी आपल्या मुलीला म्हणजे सोनलला सगळं सत्य सांगितलं. सोनलला तर विश्वासच बसत नव्हता की तिचे भाऊ बहिणी तिच्याविषयी असा विचार करतात. ती म्हणाली, आई, तू अजिबात काळजी करू नकोस. आता मी दादा आणि वहिनीला असा धडा शिकवेन की ते आयुष्यभर लक्षात ठेवतील. दिवसांमागून दिवस गेले आणि सदाशिवरावांनी एक छान स्थळ बघून आपल्या मुलीचं लग्न ठरवलं आणि 1 महिन्यानंतरच लग्न निश्चित झालं.
हे बघून त्यांच्या मुलाच्या आणि सुनेच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांनी कधीच विचार केला नव्हता की सोनलचं लग्न इतक्या लवकर होईल. सोनलने आपल्या आईबरोबर लग्नाच्या तयारीला सुरुवात केली. इकडे तिच्या भावाने आणि वहिनीने तिचं लग्न मोडवण्याचा खूप प्रयत्न तर केला, पण यशस्वी झाले नाहीत. अजून एक आठवडाच गेला होता तेव्हा मोनिका सोनलला म्हणाली, सोनल, मला 20,000 रुपयांची गरज आहे. तेव्हा सोनल म्हणाली, वहिनी, मी माझे सगळे पेमेंट आईच्या अकाउंटमध्ये ट्रान्स्फर केले आहे. जर तुम्हाला जास्तच गरज असेल तर मी आईकडून घेऊन देते. मोनिकाला ही गोष्ट सुमित्राबाईंच्या कानावर जाऊ द्यायची नव्हती. त्यामुळे ती लगेच म्हणाली, नको, राहू दे, मी सुनीलला सांगून पैशांचा बंदोबस्त करते. असं म्हणून ती तिथून निघून गेली. आज मोनिकाला विश्वासच बसत नव्हता की सोनलने तिला पैशांसाठी नकार दिला होता. वेळ असाच निघून गेला आणि 1 महिन्यानंतर सदाशिवरावांनी मोठ्या धुमधडाक्यातच आपल्या मुलीचं लग्न लावून दिलं आणि तिला निरोप दिला. सासरी सोनलच्या सासूने कमलबाईंनी आपल्या सुनेचं खूपच छान स्वागत केलं. लग्नाच्या सगळ्या विधी पूर्ण करून सोनल 2 दिवसानंतर आपल्या माहेरी 4 दिवस राहण्यासाठी आली. तेव्हा सुमित्राबाई सोनलला विचारलं, बाळा, तिथे सगळे कसे आहेत? तुला तिथे काही अडचण तर नाही ना? नाही आई, तू काळजी करू नकोस ना, तिथे सगळे माझी खूप चांगली काळजी घेतात. तेव्हाच आतून सोनलची बहिणी मोनिका बाहेर येत म्हणाली, 4 दिवस सोन्याचे आणि मग अजून तू तिथे नवीन आहेस म्हणून सगळे तुझी काळजी घेतात. थोड्या दिवसानंतर त्यांचा खरा रंग तुझ्यासमोर येऊ लागेल. वहिनीच्या तोंडातून असे शब्द ऐकून सोनलला खूपच वाईट वाटले होते, पण ती काहीच बोलली नाही आणि दुसऱ्या दिवशी तिच्या पती कुणालसोबत सासरी परत गेली. काही दिवसांनंतर सोनलने आपले ऑफिस जॉईन केले. हळूहळू दिवस जाऊ लागले आणि 1 महिना संपला. पगार मिळताच सोनलने 10,000 रुपये आपल्या आईच्या अकाउंटमध्ये पाठवले आणि उरलेले पैसे आपल्या सासूबाईंच्या हातात दिले. जेव्हा सोनलचे सासरे सुधाकररावांनी कमलबाईंना पैसे देताना पाहिले तेव्हा ते म्हणाले, अगं सुनबाई, तुला पैसे देण्याची गरज नाही. मला स्वतःलाच इतके पैसे मिळतात की आम्हाला आमचेच पैसे खर्च होत नाही. आम्ही तर आजपर्यंत कुणालकडूनही कधी पैसे घेतले नाहीत. मग तुझ्याकडून कसे घेऊ? तेव्हा कमलबाई म्हणाल्या, अहो, कशा गोष्टी करतायत तुम्ही? सुनबाई इतक्या प्रेमाने देत आहे तर आपण तिला नकार कसा द्यायचा? तिला वाईट वाटेल ना. असे म्हणत कमलबाई ते पैसे घेऊन आपल्या खोलीत गेल्या. हे पाहून सुधाकररावांना थोडे विचित्र वाटले. जेव्हा मुलगा कुणाल पैसे देत असे तेव्हा ती पैसे घेण्यास नकार द्यायची, पण आज तिने सुनबाईकडून पैसे का घेतले? कदाचित तिच्या मनात काहीतरी चालले असेल असा विचार करत सुधाकरराव आपल्या खोलीत गेले. काही वेळाने कमलबाईंनी सुनबाईला म्हणजे सोनलला विचारले, सुनबाई, तुला किती पगार मिळतो? तेव्हा सोनल म्हणाली, आई, मला 60,000 रुपये मिळतात. यावर कमलबाई म्हणाल्या, हो का? त्यातील 40,000 रुपये तर तू मला दिलेस, उरलेले तुझ्या अकाउंटमध्येच असतील ना? तेव्हा सोनल म्हणाली, नाही आई, त्यातील 10,000 रुपये मी माझ्या आईच्या अकाउंटमध्ये पाठवले आहेत. यावर कमलबाई पुन्हा म्हणाल्या, सुनबाई, तू तुझ्या आईच्या अकाउंटमध्ये पैसे का पाठवत आहेस? आता तुझं लग्न झालं आहे, त्यामुळे त्यांना पैसे पाठवण्याची गरज नाही. यावर सोनल लगेच म्हणाली, नाही आई, जेव्हा मला नोकरी लागली नव्हती तेव्हाच मी ठरवलं होतं की जेव्हा कधी माझी नोकरी लागेल तेव्हा मी माझ्या पगारातून 10,000 रुपये आपल्या आईवडिलांच्या अकाउंटमध्ये नक्कीच टाकेन, म्हणजे म्हातारपणात त्यांना काही त्रास होऊ नये. कारण भावाचा आणि बहिणीचा काही भरवसा नाही, ते त्यांची साथ देतात का नाही. जर आईवडिलांना कधी काही अडचणी आल्या तर त्यांना कोणाच्याही समोर हात पसरावे लागू नयेत, म्हणून मी 10,000 रुपये नेहमी त्यांच्या अकाउंटमध्ये टाकेन. कारण आज मी जे काही आहे ते त्यांच्यामुळेच आहे. आपल्या सुनबाईचे बोलणे ऐकून सुधाकररावांना खूपच अभिमान वाटला की त्यांना सोनलसारखी सून भेटली आहे. पण मात्र आपल्या पत्नीच्या बोलण्याने त्यांना खूपच राग आला होता. तेवढ्यात कमलबाई पुन्हा म्हणाल्या, ठीक आहे सुनबाई, इथून पुढे तू माझ्या अकाउंटमध्ये 50,000 रुपये पाठवत जा, ठीक आहे ना?
हो आई, असे म्हणत सोनल आपल्या खोलीत गेली. पण सुधाकरराव कमलबाईंवर चिडले. म्हणाले, कमल, हे सगळं काय आहे? तुला सुनबाईच्या पगाराशी काय लेणं देणं आहे? मी जे कमावतो ते तुझ्यासाठी कमी पडतंय का? जर कमी पडत असेल तर मला सांग. मी रिटायर झालो आहे याचा अर्थ असा नाही की मी तुझ्या गरजा पूर्ण करू शकत नाही. सुधाकररावांचा राग पाहून कमलबाई काहीच बोलल्या नाहीत आणि पाय आपटत आपल्या खोलीत निघून गेल्या. वेळ त्याच्या गतीने जात होती. आता सोनलच्या लग्नाला 3 वर्ष झाली होती, पण ती अजूनही आई बनू शकली नव्हती, ज्यामुळे कमलबाई तिला नेहमी वांच म्हणून बोलवत असे. कुणालची वागणूकही 2 वर्षांपर्यंत चांगली होती, पण आता मुलामुळे तोही सोनलपासून दूर दूर राहू लागला होता. त्याने आता घरी येणे सुद्धा कमी केले होते आणि मुंबईतच रूम घेऊन राहू लागला. जर कधी घरी आला तर जास्तीत जास्त वेळ आपल्या आईबरोबरच घालवत असे. सोनलने त्याला अनेक वेळा समजवण्याचा प्रयत्न केला की माझ्यात काहीच कमी नाही, एकदा डॉक्टरकडे दाखवूया, पण कुणालने तिचे काहीच ऐकले नाही. अशा प्रकारे आणखी 1 वर्ष गेले. या 1 वर्षात कुणाल फक्त एकदाच घरी आला होता आणि तोही फक्त एका दिवसासाठी. पण हो, कमलबाई कोणता तरी बहाणा करून 1-2 महिन्यांनी 1-2 आठवड्यांसाठी बाहेर जात होत्या. त्या सांगून जात होत्या की त्या आपल्या नातेवाईकांकडे जात आहे. यावेळी कमलबाई 1 महिन्यासाठी घराबाहेर जात होत्या. सोनलने विचारल्यावर कमलबाई म्हणाल्या की कुणालची तब्येत खराब आहे, त्यामुळे मला त्याच्याकडे जायचं आहे. यावर सोनल म्हणाली, पण आई, माझे कालच कुणालसोबत बोलणे झाले होते. त्यांनी मला याबद्दल काहीच सांगितले नाही. तुम्ही असं करा आई, तुम्ही घरीच राहा. मी ऑफिसमधून 1 महिन्याची सुट्टी घेते आणि कुणालकडे जाते. सोनलचे बोलणे ऐकून कमलबाईंना खूपच राग आला. त्या रागाने म्हणाल्या, तुझं डोकं तर ठीक आहे ना? मी त्याची आई आहे, त्याच्याकडे का जाऊ शकत नाही? आणि तुला सुट्टी घेण्याची काय गरज आहे? तू तुझं काम कर, मी जाते. असं म्हणून कमलबाई मुंबईला निघून गेल्या. तेव्हा सोनलला कळलं की नक्कीच काहीतरी गोष्ट आहे जी हे लोक माझ्यापासून लपवत आहेत. तिने 1 आठवड्याची सुट्टी घेतली आणि आपल्या सासऱ्याला सांगितलं की ती आपल्या माहेरी आईबाबांकडे जात आहे. पण ती तिथे न जाता मुंबईला निघाली आणि मुंबईत पोहोचल्यावर एका हॉटेलमध्ये थांबली, कारण तिने ठरवलं होतं की आता ती सत्याचा शोध घेऊनच राहील की गेल्या 2 वर्षांपासून नक्की काय चाललंय. कुणालचं ऑफिस संध्याकाळी 6 वाजता बंद होत असे आणि सोनल त्याच्या ऑफिसच्या बाहेर 5:30 वाजता पोहोचली. ठीक 6 वाजता कुणाल त्याच्या ऑफिसमधून बाहेर पडला आणि सोनलने त्याचा पाठलाग केला. कुणाल जिथे पूर्वी भाड्याने राहत होता तिथे गेलाच नाही, तर तो कुठल्या तरी दुसऱ्या घरात गेला. हे पाहून सोनल हैराण झाली. तिने घराच्या नेम प्लेटवर पाहिलं तर तिथे टीना चौधरी असं नाव लिहिलेलं होतं. सोनल काही विचार करणार त्याआधीच तिने पाहिलं की तिच्या बाजूच्या घरातून एक आजी बाहेर येत आहेत. सोनल त्यांच्याकडे गेली आणि त्यांना म्हणाली, आजी, ही टीना चौधरी कोण आहे? तिच्याबद्दल तुम्हाला काही माहिती आहे का? तेव्हा त्या आजी म्हणाल्या, हो बाळा, टीना ही कुणालची पत्नी आहे आणि आता तिच्या प्रेग्नेन्सीचा 9वा महिना चालू आहे, त्यामुळे गावावरून तिची सासू आली आहे. हे ऐकताच सोनलच्या पायाखालून जमीनच सरकली. तिला विश्वासच बसत नव्हता की तिच्या पाठीमागे हे सर्व घडत आहे. एका क्षणासाठी तिला वाटलं की जणू तिचं संपूर्ण जगच उद्ध्वस्त झालं आहे. मग त्या आजी म्हणाल्या, बाळा, ही टीना ना, तिचं लक्षणं मला काही योग्य वाटत नाही. जेव्हा कुणाल ऑफिसला निघून जातो तेव्हा या घरात दररोज एक मुलगा येतो. ती आपल्या पतीला फसवत आहे बाळा. त्या आजीचं बोलणं ऐकून सोनल विचार करू लागली. धोका तर त्याला मिळणार आहे, कारण त्यानेही आपल्या पत्नीला धोकाच दिला आहे ना. मग सोनल डोळ्यात अश्रू घेऊन परत आपल्या सासरी आली. तेव्हा सुधाकरराव म्हणाले, बाळा, तू 1 आठवड्यासाठी गेली होतीस ना, मग इतक्या लवकर का परत आलीस? आपल्या सासऱ्यांचे बोलणे ऐकून सोनल जोरजोरात रडू लागली आणि हे पाहून सुधाकरराव घाबरले. ते म्हणाले, काय झालं बेटा? तिथं माहेरी सगळं ठीक आहे ना? हो बाबा, तिथं सगळं ठीक आहे, पण इथं काहीही ठीक नाही. या घरात आता माझं काहीही उरलेलं नाही.
आता मी माझ्या घरी परत जाऊ इच्छिते आणि इथं परत कधीही येणार नाही. तेव्हा सुधाकरराव म्हणाले, बेटा असं का बोलतेस? शेवटी काय झालं आहे की तुला इथे राहायचं नाही? तेव्हा सोनलने सुधाकररावांना सगळे सत्य सांगितले. तेव्हा सुधाकरराव काहीच बोलू शकले नाही, कारण त्यांना खूपच मोठा धक्का बसला होता. आता तिने ठरवलं होतं की ती कुणालला घटस्फोट देऊन राहील. तिने घटस्फोटाचे कागदपत्र तयार करून घेतली. सुमारे 2 महिन्यानंतर जेव्हा कमलबाई घरी परत आल्या तेव्हा सोनल त्यांना म्हणाली, आई, मला सगळं काही कळालं आहे. कुणालने दुसरं लग्न केलं आहे आणि ती मुलगी आई झाली आहे. म्हणूनच तुम्ही तिच्याकडे गेल्या होत्या. जेव्हा मला हे सत्य कळाले होते तेव्हा मला विश्वासच बसत नव्हता की तुम्ही माझी इतकी मोठी फसवणूक करू शकता. इतकं ऐकताच कमलबाईंच्या चेहऱ्यावरून घाम टपकू लागला, कारण आता त्यांचे आणि कुणालचे खोटे उघडीस आले होते. सोनलने ते घटस्फोटाचे कागदपत्र थेट कुणालच्या त्या पत्त्यावर पाठवून दिले, ज्याला पाहून कुणालच्या पायाखालून जमीनच सरकली. त्याला वाटलं होतं की आयुष्यभर असंच चालत राहील, पण आता सत्य कळाले होते. त्याने घटस्फोटाच्या कागदावर सह्या केल्या आणि अशा प्रकारे दोघांचा घटस्फोट झाला. सोनल आपल्या माहेरी परत आली. सोनलला अचानक सामानासह पाहून सुमित्राबाई चकित झाल्या आणि तिला म्हणाल्या, काय झालं बेटा? सगळं काही ठीक आहे ना? काहीही ठीक नाही आई, असं म्हणून सोनल सुमित्राबाईंच्या मिठीत जोरजोरात रडू लागली आणि सगळे सत्य सांगितले. ते ऐकून तिचे आईवडीलही आतून तुटून गेले. पण होणारं कोण थांबवू शकत होतं? हळूहळू 1 वर्ष निघून गेलं. आता सोनलनेही आपल्या कुटुंबियांच्या आग्रहाखातर आपल्या कंपनीत काम करणाऱ्या विकासबरोबर लग्न केलं. विकासने आधीच एक वृद्धाश्रम सुरू केलं होतं. आता सोनलसुद्धा आपल्या अर्ध्या पगारातील रक्कम त्या वृद्धाश्रमाला दान करू लागली. सोनलच्या दुसऱ्या लग्नाला फक्त 6 महिने झाले होते तेव्हाच एक दिवस तिला कळालं की ती आई होणार आहे. हे पाहून तिच्या आनंदाला सीमाच उरली नाही. ती मनातल्या मनात विचार करत होती, ज्या कमतरतेमुळे कुणालने मला सोडलं ती कमतरता माझ्यात नव्हतीच, पण आता त्या गोष्टीचा काय उपयोग? काही काळानंतर सोनलने एका सुंदर मुलाला जन्म दिला, ज्याचं नाव शौर्य ठेवलं. आता सोनलकडे सुद्धा कशाचीही कमी नव्हती. आनंदाचे दिवस पंख लावून उडू लागले. पण तेव्हाच एके दिवशी सोनलची मैत्रीणने तिला सांगितलं, अगं सोनल, मी तुझ्या पहिल्या सासूला म्हणजे कमलबाईंना रस्त्यावर भीक मागताना पाहिलं होतं. मी पाहता क्षणी त्यांना ओळखले, त्यामुळे त्यांना तुमच्याच वृद्धाश्रमात पोहोचवले आहे. हे ऐकून सोनल चकित झाली आणि ती म्हणाली, तू कदाचित कुणाला तरी चुकीचं पाहिलं असेल. ती अशी रस्त्यावर भीक का मागेल? तिची मैत्रीण म्हणाली, नाही सोनल, तू तुझ्या वृद्धाश्रमात जाऊन बघ. ती तुझी सासू कमलबाईच होती. सोनल तिच्या मैत्रिणीला काहीच म्हणाली नाही आणि घरी परत आली. सोनलला आता सगळं जाणून घेण्याची उत्सुकता होती की या 3 वर्षात असं काय झालं की सासूबाईंची अशी स्थिती झाली. दुसऱ्या दिवशी सोनलने आपल्या ऑफिसमधून सुट्टी घेतली आणि वृद्धाश्रमात पोहोचली. तिथं जाऊन पाहिलं तर समोर कमलबाई बसल्या होत्या आणि त्यांना पाहून ती चकितच झाली. आणि इकडे कमलबाईंनी जेव्हा सोनलला पाहिलं तेव्हा तिला पाहून त्या जोरजोरात रडू लागल्या आणि सोनलचे पाय पकडून बोलू लागल्या, कृपा करून मला माफ कर सोनल. आम्ही तुझ्याबरोबर खूपच चुकीचे केले आणि त्याची शिक्षा आज मी भोगत आहे. कमलबाई रडत होत्या. सोनलने त्यांना खांद्याला उचलून खुर्चीवर बसवले, त्यांना पाणी प्यायला दिले आणि मग म्हणाली, ठीक आहे कमलबाई, सांगा तुमच्याबरोबर काय झालं ज्यामुळे तुम्ही इथं आलात? जेव्हा कमलबाईंनी सोनलच्या तोंडून स्वतःसाठी आई ऐकलं नाही तर कमलबाई ऐकलं, तेव्हा त्यांना खूप दुःख झालं. त्या तिला म्हणाल्या, माझ्या बाळा, तू इथं मला आई म्हणून बोलवू शकतेस. तेव्हा सोनल म्हणाली, नाही कमलबाई, तो अधिकार तुम्ही बऱ्याच काळापूर्वी गमावला आहे. आता तुम्ही माझ्यासाठी फक्त एक सामान्य स्त्री आहात, म्हणूनच मी तुम्हाला आई म्हणून बोलवू शकत नाही. आणि हो, तुमच्याबरोबर काय झालं ते सांगू शकता, नाहीतर काहीच हरकत नाही. कमलबाईंना स्वतःचं मन हलकं करायचं होतं. त्या बोलू लागल्या, सोनल, जेव्हा तू त्या घरातून निघून गेलीस
तेव्हा तुझ्या सासऱ्यांची, तुझ्या बाबांची तब्येत खूपच बिघडली. तुला माहीत आहे ना की तुझे बाबा तुझ्यावर किती प्रेम करत होते. तू घरातून निघून गेल्यामुळे त्यांना खूप गंभीर धक्का बसला. ते वारंवार माझ्यावर रागवू लागले. त्यांना असे वाटत होते की हे सर्व माझ्यामुळेच झाले आहे. आणि एक दिवस अचानक त्यांच्या छातीत दुखू लागलं. जेव्हा मी त्यांना डॉक्टरांकडे नेलं तेव्हा कळालं की त्यांना हार्ट अटॅक आला होता आणि आता ते या जगात नाही राहिले बाळा. मी ही बातमी सांगण्यासाठी कुणालला फोन केला, पण फोन कुणालने नव्हे तर त्याच्या पत्नी टीनाने उचलला. मी तिला सांगितलं की तुझ्या सासऱ्यांना हार्ट अटॅक आला आहे, पण मी काही अजून बोलणार इतक्यातच तिने फोन कट केला. तिने माझे पूर्ण बोलणे ऐकलेच नाही. मला विश्वासच बसत नव्हता की टीना असं करू शकते. मी विचार केला की कदाचित नेटवर्कच्या प्रॉब्लेममुळे असं झालं असेल, म्हणून मी पुन्हा फोन केला, पण तिने पुन्हा फोन उचलला नाही. मला कळत नव्हतं की मी काय करू. तुझ्या बाबांची बॉडी हॉस्पिटलमध्ये ठेवली होती. मग दुपारी मी कुणालला पुन्हा फोन केला. यावेळी कुणालनेच फोन उचलला. मी त्याला सांगितलं की त्याचे बाबा या जगात नाही राहिले. तो म्हणाला, आई मी आत्ताच हॉस्पिटलमध्ये निघतो. मी तिथेच हॉस्पिटलमध्ये बसून रडत राहिले आणि कुणाल जवळपास 2 तासानंतर हॉस्पिटलमध्ये आला. तिथून तुझ्या बाबांची बॉडी घेऊन आम्ही घरी आलो. कुणालने टीनाला फोन करून सांगितलं की त्याचे बाबा आता या जगात नाहीत, पण तरीही टीना त्यांच्या अंतिम दर्शनासाठी आली नाही. जवळपास 1 आठवड्यानंतर टीना तिच्या मुलासह घरी आली. कुणाल तिच्यावर रागावून म्हणाला, आता तू इथं काय करायला आली आहेस? जा तिथेच राहा. टीनाने नाटक करून सांगितलं की तिची तब्येत खूप बिघडली होती आणि ती तिच्या तब्येतीबद्दल सांगून त्याला त्रास द्यायची इच्छा करत नव्हती, म्हणून ती आली नव्हती. कुणाललाही तिची गोष्ट पटली आणि त्याने तिला माफ केलं. 1 दिवसानंतर टीनाने कुणालला सांगितलं की कुणाल, आई इथे एकट्या काय करतील? आपण एक काम करूया, हे घर विकूया आणि आईंना आपल्याबरोबर मुंबईला घेऊन जाऊया. हे ऐकून मलाही खूप आनंद झाला की टीना मला आपल्याबरोबर ठेवू इच्छिते. कुणालने ते घर विकण्यासाठी 2-4 लोकांशी बोलणं केलं आणि शेवटी 40 लाखांना ते घर विकलं. आमचं घर 40 लाखांना विकलं गेलं आणि सारे पैसे टीनाच्या खात्यात गेले. मला याची कल्पनाही नव्हती की टीना आम्हाला अशा प्रकारे फसवेल ग. सोनल कमलबाईंच्या बोलण्यात मध्येच अडथळा आणत म्हणाली की कमलबाई, मला ही कल्पना नव्हती की तुम्ही लोक मला सुद्धा अशा प्रकारे फसवसाल. तेव्हा कमलबाई म्हणाल्या, बाळा, म्हणतात ना की एक दिवस आपल्याला आपल्या कर्मांचं फळ नक्कीच मिळतं आणि आम्हालाही आमच्या कर्माचं फळ मिळायला सुरुवात झाली. घर विकल्यानंतर मी कुणाल आणि टीनाबरोबर मुंबईला आले. काही दिवस सगळं ठीक चाललं, पण नंतर टीनाने आपले खरे रंग दाखवायला सुरुवात केली. आता टीना हळूहळू सगळं काम माझ्याकडून करवून घेत होती. इतकं की ती स्वतःच्या मुलाची देखभालही करत नव्हती. हळूहळू 2 महिने निघून गेले. या 2 महिन्यात अनेक वेळा असं घडलं की कुणाल निघून गेल्यानंतर एक मुलगा येत होता आणि टीना त्याच्याशी खूप हसत खेळत बोलायची. मी तिला अनेक वेळा विचारलं की तो मुलगा कोण आहे, पण टीनाने मला काहीच सांगितलं नाही. एक दिवस मी घराबाहेर गेले तेव्हा मी पाहिलं की आजूबाजूचे लोक टीना आणि त्या मुलाबद्दल वाईट बोलत होते. मग मी घरी जाऊन टीनाला विचारलं, टीना, तो मुलगा या घरात येतो हे कुणालला माहिती आहे का? मी इतकं बोलताच टीना रागाने म्हणाली, अगं ये म्हातारे, तुला जास्त डोकं चालवायची गरज नाही. तू तुझ्या कामात लक्ष दे. जर तुम्ही जास्त बोलला तर मी तुम्हाला या घरातून बाहेर काढून टाकेल. तुम्हाला माहिती आहे ना की हे घर माझ्या नावावर आहे. इतकं बोलून टीना पाय आपटत स्वतःच्या खोलीत निघून गेली. आता त्या मुलाचं येणं जाणं नेहमीचंच झालं होतं. जेव्हा त्याला आवडेल तेव्हा तो येई आणि टीनाबरोबर तिच्या खोलीत बसून राहायचा. हे पाहून माझं मन खूपच दुखावलं जात होतं की टीना माझ्या मुलाला कशी फसवत आहे आणि मी काहीच करू शकत नाही, कारण टीनाने मला धमकावलं होतं की जर मी कुणालला काही सांगितलं तर ती माझ्या नातवाला मारून टाकेल. मला आमच्या वंशाचा नाश होऊ द्यायचा नव्हता, म्हणून मी चुपचाप सहन करत होते. पण एक दिवस मी ते ऐकलं ज्याची मी स्वप्नातही कल्पना केली नव्हती. तो मुलगा आणि टीना दोघे खोलीत बसून हसत हसत बोलत होते. मी तिथून जात होते तेव्हा मी ऐकलं की टीना त्या मुलाला म्हणाली,
कुणालला कधीही कळणार नाही की हे मूल त्याचं नाहीच तर आपला मुलगा आहे. हे ऐकल्यावर माझ्या पायाखालची जमीनच सरकून गेली. मला विश्वासच बसत नव्हता की जे मी ऐकत आहे ते खरं आहे का. त्यांनी माझ्या मुलाला कुणालला मारण्याची ही योजना आखली होती, कारण सगळी मालमत्ता टीनाच्या नावावर होती. मी हळूच परत आले आणि मी ठरवलं की माझ्या मुलाला काहीही होऊ देणार नाही. म्हणून जेव्हा कुणाल संध्याकाळी घरी आला तेव्हा मी त्याला सगळं काही सांगितलं की हे मूल तुझं नाही आहे. हे ऐकताच कुणालच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. सोनल, ज्या बाळासाठी त्याने तुला फसवलं होतं ते बाळ त्याचं नव्हतंच. मी कुणालला हेही सांगितलं की ते दोघे त्याला मारण्याची योजना आखत आहेत. तेव्हा कुणाल म्हणाला, आई, आता माझ्यात काय उरलंय? मी तर मरूनच गेलो आहे. मी सोनलला धोका दिला आणि आज मलाही खूप मोठा धोका मिळालाय. पण इतका मोठा धोका असेल असे मी कधीच विचार केला नव्हता. असं म्हणून तो जोरजोरात रडू लागला. आता त्याने ऑफिसला जाणेही सोडले होते. काहीही खातपीत सुद्धा नव्हता. जेव्हा ते मूल, ज्याला तो आतापर्यंत आपला मुलगा समजत होता, तो जेव्हा त्याच्याकडे येई तेव्हा तो त्याला हाकलवून लावायचा आणि वेड्याप्रमाणे कोपऱ्यात पडून राहायचा. टीनाला कळालं की आम्हाला तिचा खरा चेहरा कळाला आहे, म्हणून ती आमच्याशी आणखी वाईट वागू लागली. या सगळ्यांमुळे एक दिवस कुणालने आत्महत्या केली ग. कुणाल आणि त्याचे वडील दोघेही मला सोडून गेले. पण मला माहीत नाही की मी का जिवंत आहे. कुणालच्या मृत्यूनंतर टीनाने त्या मुलाशी लग्न केलं आणि ते दोघे एकत्र राहू लागले. मग मी विचार केला की जर माझाच मुलगा या घरात नाही मग माझं या घरात काय काम. मीही तिथून निघून आले. माझ्या कुटुंबाचा इतका मोठा अंत होईल असा मी कधीच स्वप्नातही विचार केला नव्हता. जर मी तुला वांच बोलून घरातून बाहेर काढले नसते तर आज हे सर्व घडलेच नसते. कुठेतरी मी माझ्या हातांनी माझ्या घराचा नाश लिहिला होता, कारण त्या मुलीशी कुणालचं लग्न मीच करून दिलं होतं. जेव्हा मी त्या टीनाच्या घरातून निघाले तेव्हा माझ्याकडे काहीही नव्हतं. कोणी शिवी देत होते, कोणी धक्का मारत होते, तर कोणी खाण्यासाठी काहीतरी देत होते. अशा प्रकारे दिवस जाऊ लागले. तेव्हाच एक दिवस मला तुझी मैत्रीण भेटली. मी तिला ओळखत नव्हते, पण तिने मला ओळखलं आणि ती मला तिच्याबरोबर या वृद्धाश्रमात घेऊन आली. पण बाळा, मला माहीत नव्हतं की हे वृद्धाश्रम तुझं आहे, किंवा कदाचित मी अशा स्थितीत नव्हते की काहीतरी जाणू शकत होते. फक्त एवढीच तुझ्या येण्यानंतरची माझी कहाणी होती, ज्यात मी सर्व काही गमावलं. कमलबाईंचे बोलणे ऐकून तिथे बसलेल्या सर्वांचे डोळे भरून आले. विकाससुद्धा तिथे होता. तो उठून म्हणाला, आंटी, आता तुम्ही अजिबात काळजी करू नका. इथे तुम्हाला कोणताही त्रास होणार नाही. तुम्ही आरामात राहा. हे बोलणं चालूच होतं की तेवढ्यात आतून एक वृद्ध महिला छोट्या मुलासह आली, जी आत मुलासोबत खेळत होती. ती बाहेर येऊन म्हणाली, सोनल मॅडम, मला असं वाटतंय तुमच्या मुलाला भूक लागली आहे. जरा त्याला काहीतरी खाऊ घाला. मग सोनलने आपल्या मुलाला कडेवर घेतलं आणि विकासबरोबर घरी परत आली. मग कमलबाईंनी त्या वृद्ध महिलेला विचारलं, हा शौर्य सोनल आणि विकासचाच मुलगा आहे का? तेव्हा ती वृद्ध महिला म्हणाली, हो, सोनल आणि विकासचं लग्न झालं आहे आणि शौर्य त्यांचाच मुलगा आहे. हे ऐकून कमलबाई स्वतःला दोष देऊ लागल्या की काश मी थोडासा संयम ठेवला असता तर आज त्यांचे हस्त खेळतं कुटुंब असं उद्ध्वस्त झालं नसतं. आज कमलबाईंकडे पश्चाताप करण्याशिवाय काहीही उरलं नव्हतं. तर मित्र आणि मैत्रिणींनो, सोनलने कमलबाईंना माफ करायला हवे होते का? मला कमेंट्स करून नक्की सांगा. तर फ्रेंड्स, तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या नात्यांचा स्पर्श या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर सेट करा, म्हणजे पुढची व्हिडिओ तुम्हाला लगेच मिळेल. धन्यवाद.